नमस्कार. मी डॉक्टर धनंजय देशपांडे. सायबर सिक्युरिटीमध्ये मी काम करतो. तसंच महाराष्ट्र सायबर अवेअरनेस फाउंडेशनच्या संस्थापकांपैकी एक असून हेड मेंबर म्हणून काम बघतो. आज या चॅनलद्वारे आपल्या भेटीला परत एकदा आलेलो. यापूर्वी पण पुणेरी व्यक्ती या सदरामध्ये संपादकांनी माझी मुलाखत घेतलेली आहे. ती त्यांच्या चॅनलवर आपल्याला अवेलेबल आहेच आहे. कदाचित त्याची लिंक पण परत एकदा ते रिलोड करतील. आज त्यांच्याकडनं एक चांगली सूचना आली मला की सायबर फ्रॉड जे होत आहे त्याच्यामध्ये सध्या नवीन प्रकार काय आले. आता जे जुने आहेत त्याच्यावरती बरंच विचार मंथन करून झालेलं आहे माझ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरनं. तर आज आपण भेटणार आहोत वेगळे काय फ्रॉड आलेले आहेत आणि त्याच्यापासून सुरक्षित कसं राहायचं. तर सगळ्यात आधी आजच सकाळी मी ज्या ट्रायवर आहे कमिटीवर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, तर त्यांच्याकडनं आलेला आम्हाला मेसेज येतात की ज्याच्यावरनं आम्ही लोकांचं अवेअरनेस करायचं असतं. तर मी वाचून दाखवतो. सायबर सुरक्षित व्हा. तुमचे डिव्हाइस म्हणजे मोबाईल किंवा लॅपटॉप बॉटनेट संसर्ग आणि मालवेअर पासून सुरक्षित करण्यासाठी csk.gov.in या ह्याच्यावर जाऊन स्वच्छता कॅम्पेन नावाचं तिथे ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करा आणि तिथून फ्री बोट रिमूव्हल टूल BOT डाउनलोड करा. म्हणजे मग तुमचं डिव्हाइस खूप सेफ राहतं. मुळामध्ये सगळ्याच गोष्टीमध्ये काय झालंय आजकाल, मोबाईल हा तुमचं प्राण झालाय आणि तुमचा प्राण जसा तो पोपटाचा प्राण त्याच्या कंठात असतो तसं सगळ्यांचाच आजकाल प्राण त्या मोबाईलमध्ये आहे. आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे तुमचं कॅरेक्टर म्हणजे तुमचा मोबाईल झालेला आहे. आता अनेक गोष्टी तुमच्या त्याच्यामध्ये असतात, खाजगी गोष्टी असतात आणि त्या जर दुसऱ्यांनी पळवल्या तर तो अगदी शिताफीने तुम्हाला लुटण्यात येतं. त्याचेच काही प्रकार आज आपण बघणार आहोत आणि त्याचे उपाय पण देणार आहोत. लेटेस्ट एक आलेला आहे फ्रॉड, त्याला आम्ही नाव दिलेलं आहे व्हॉइस स्पॅम क्लोनिंग फ्रॉड. म्हणजे काय असतं, तर तुम्हाला एखादा असा मार्केटिंग टाईप कॉल येतो आणि तुम्हाला हे पाहिजे का ते पाहिजे का वगैरे विचारून तुमच्याकडनं एक साधारण 5-10 वाक्य बोलून घेतली जातात आणि ती त्यांच्याकडे रेकॉर्ड केली जातात. आणि मग नंतर एक प्रोटोकॉल म्हणून सांगता येत नाही, पण आता असे सॉफ्टवेअर आलेली आहे की तुमचा आवाज त्याच्यात टाकला की नंतर व्हॉइस डबिंग ज्याला म्हणतो ना आपण, तसं व्हॉइस क्लोनिंग केलं जातं आणि मग हवे ते शब्द त्या जागी त्या आवाजाच्या रेंजमध्ये ट्रान्सफर होतात आणि मग तुमचाच आवाज आहे जणू काही असं समजून ते भामटे लोक तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या मित्रमंडळींना कॉल करतात की मी धनंजय बोलतोय आणि मी अमुक एक ठिकाणी साताऱ्याला आलो होतो, अचानक माझी प्रॉब्लेम आलाय माझ्या गुगल पेला, जरा मला 1,000 रुपये पाठवतो का. आणि मग तुमचे मित्रमंडळी त्या नंबरला पाठवतात. ते पैसे मला येत नसतात कारण मी आता माझा मोबाईल बंद आहे असंही त्या डुप्लिकेट व्हॉइस क्लिपमध्ये म्हटलं जातं. तर मी दुसऱ्या नंबरवरनं करतोय, सध्या ह्या नंबरवर मला पैसे पाठव असं म्हणून हा प्रकारचा एक फ्रॉड आहे नवीन आलेला. तर आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. परत इमोशनल फ्रॉड आणि फायनान्शियल फ्रॉड. इमोशनल फ्रॉड म्हणजे तुमच्या आवाजामध्ये अश्लील संवाद किंवा तुमच्या कॅरेक्टर जे समाजात चांगलं आहे त्याच्या विरुद्ध असं टाईपचं काहीतरी बोलून तीच क्लिप तयार करून तुम्हालाच पाठवली जाते की हे तुम्ही कोणाशी तरी बोलताना आम्ही हे रेकॉर्ड केलंय आणि हे जर बाहेर व्हायरल करायचं नसेल तर तुम्ही आम्हाला एक 10,000 रुपये पाठवून द्या. आता तुम्ही विचार करता की 5-10 हजारात मिळतंय तर आपण बियाण मोकळवा इज्जत राखली, पण नंतर 4 दिवसांनी परत दुसऱ्या नंबरवरून दुसरा फोन येतो आणि मग त्याच्यात म्हणतात की तुमची ऑडिओ क्लिप आमच्याकडे आलेली आहे, तर ती व्हायरल व्हायची नसेल तर 5,000 पाठवा. असं करत करत 2-4 महिन्यामध्ये ते तुम्हाला 1,00,000-2 लाख रुपयाला चंदन लावतात. सुरुवातीला आपल्याला वाटतं सुटलो थोडक्यात, पण ते सुटका होत नाही. कारण गंमत म्हणजे ह्यांची पद्धत ही असते, एकदाच ते तुम्हाला 2 लाख रुपये मागत नाही, 2-5 हजार रुपये मागतात आणि मग टोटल शेवटी वर्षाच्या शेवटी कळतं की एवढे मोठे पैसे गेले. तर हे व्हॉइस स्पॅम ऍप जे आहे, फ्रॉड जे आहे, त्याच्यामधनं मग तुम्ही सुरक्षा कशी बाळगायची. कुठलाही अनोळखी कॉल आला शक्यतो तर तो अटेंडच करू नका.
अननोन नंबर नावात म्हणजे तुम्ही सेव्ह केलेले नाहीयेत असे नंबर, नुसते नंबरचे कॉल आले, शक्यतो अटेंड करू नका. जर खरोखर समोरचा माणूस सिरियसली तुम्हाला गाठू इच्छित असेल आणि तुम्ही फोन घेत नाही आहात तर तो मेसेज करतो तुम्हाला. समजा आता दिग्दर्शकांचे, आता चॅनलचे दिग्दर्शक अमोल, तर त्यांचा मित्र आहे, त्यांच्याकडे माझा नंबर आहे पण मी त्याचा काही सेव्ह नाही केलेला. त्याचा जर नंबर जेन्युइनली मला येत असेल, माझ्याकडे सेव्ह नसेल तर मी कट केला तर तो मेसेज करणार की सर मी अमोल सरांचा असिस्टंट आहे आणि माझं तुमच्याकडे काम आहे. मग तुम्ही कॉल अटेंड करा. सोपा उपाय. दुसरा, नकळत चुकून तुम्ही घेतला जरी असा कॉल अननोन नंबरचा, तरी पहिल्या वाक्यामध्ये, दुसऱ्या वाक्यामध्ये नुसतं हो म्हणजे आपण HMM करतो ना कॉमेंटमध्ये, तसं फक्त असेच उच्चार करत राहा. शब्द उच्चारूच नका किंवा शॉर्ट शब्दामध्ये बोला. एकदम वाक्य मोठी घ्यायची नाही. क्या मैं धनंजय देशपांडे से बात कर रहा हूं? क्या अभी आप फ्री हो 5 मिनिट के लिए? कळलं? या पद्धतीने बोलत राहा म्हणजे मग तुम्ही अडकणार नाही. हा सोपा उपाय. वेळ कमी मध्ये जास्ती बरंच काही घ्यायचं आहे आपल्याला. आता दुसरा एक सांगून ठेवतो, प्रोफाईल डीपी. प्रोफाईल म्हणजे फेसबुक वगैरेकडे प्रोफाईल म्हटलं जातं, व्हॉट्सअपला डीपी म्हटलं जातं. तर तुमचा फोटो तुमचा तिथं असतो, तोच वापरून म्हणजे तुमच्या वॉलवरनं, तुमच्या कुठनं तरी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरनं घेऊन डुप्लिकेट अकाउंट बनवलं जातं, डुप्लिकेट व्हॉट्सअप नंबर बनवले जातात आणि त्याच्यावरती तुमचा डीपी ठेवला जातो आणि त्या नंबरवरनं कॉल केला जातो. मग तुमच्या फोनमध्ये येतं काय त्यावेळेला? तुमच्या मित्राच्या, ओळखीच्या मित्राचा फोटो दिसतो कॉलमध्ये आणि मग तुम्ही अटेंड करायला जाता आणि मग तो माणूस म्हणतो की मी तोच बोलतोय, जो तुमचा खरा मित्र असतो, ज्याचा डीपी चोरला गेलाय, मी तोच बोलतोय पण जरा मला घशाला त्रास झाल्यामुळे आवाजात बदल वाटत असेल, मला जरा अमुक एक अडचण आली आहे, असं म्हणून पैशाची लूटमार होऊ शकते याच्यामध्ये. तर म्हणून शक्यतो आता याच्यावर उपाय काय? तर याच्यावर सोपा उपाय, प्रोफाईल आणि डीपी लॉक सिस्टीम मध्ये ठेवून द्यायचे. लॉक म्हणतो ना आपण, तसे ठेवायचे म्हणजे कोणी कॉपी नाही करत. आणि व्हॉट्सअपचं कॉल जो म्हणजे डुप्लिकेट फ्रॉड लोकांनी तुमच्या ओळखीच्या लोकांचा फोटो वापरून व्हॉट्सअप अकाउंट तयार करून जर तुम्हाला कॉल केला असेल तर तुम्हाला शंका येते. समजा, कारण नंबर तर वेगळा दिसतोय, हा नंबर नाही आहे, कारण तुमच्याकडे त्याचा नंबर वेगळा असतो सेव्ह केलेला. तर तुम्ही जरी त्याला शंका विचारली की हा नंबर तर वेगळा दिसतोय, तर ते काय म्हणणार? हा जरा नवीनच घेतलाय. तुम्हाला शंका येण्याचं काही कारण नाही. आजकाल कुणी नंबर नवीन घेत असतात. त्यामुळे काळजी घ्यायची. अशा वेळेला असा काही कॉल आला तर तुम्हाला तुमच्याच मित्राचा आहे असं वाटू शकतं, त्यावेळेला तो कॉल कट करायचा. 1 मिनिट जरा मी कामात आहे म्हणा, त्याला कट करा आणि तुमच्या फोनवरनं त्या मित्राला खरोखर फोन लावा. जर तो फ्रॉडवाल्याचा असेल तर त्याला अंदाज येणार नाही तुम्ही कॉल करताय, तो पकडला जाईल. आणि खरोखर तुमचा मित्रच कॉल करत असेल तर तो म्हणेल, अरे मी फोन लावत होतो, तू कट का केला मगाशी, असं बोलून कंटिन्यू पुढे चालू राहील बोलणं. त्यामुळे तुम्ही फसवणुकीपासून सावध राहू शकाल. सगळ्यात महत्वाचं, सगळ्या धोक्यांपासून 80% तुम्ही सुरक्षित राहण्याचा सगळ्यात प्रभावी मार्ग आज सांगतो आणि तो तुमच्यापैकी 90% लोकांनी केलेलं नाही हे खात्रीपूर्वक सांगतो. तुमचं ईमेल अकाउंटला, तुमच्या सोशल मीडियाचे सगळे अकाउंट, सोशल मीडिया अकाउंट म्हटलं की समजून घ्या सगळे, म्हणजे त्यात इन्स्टा आलं, व्हॉट्सअप आलं, फेसबुक आलं, सगळे आले. ह्याला 2 स्टेप व्हेरिफिकेशन नावाची सिस्टीम ऍक्टिव्हेट करा. सगळ्यात मोठा जबरदस्त उपाय आहे हा. आता हे म्हणजे काय असतं, तर समजा दुसरा कोणीतरी फ्रॉड माणूस तुमचं अकाउंट हॅक करायला घेतलं, तुमचा ईमेल हॅक करायला घेतला, तुमचं फेसबुक अकाउंट हॅक करायला घेतलं, तर तिथं तो समजा तुमचा पासवर्ड टाकला जरी त्यांनी, हॅकिंग मधल्या माणसांनी, तरी तुमचं खातं उघडताना अमुक ठिकाणावरनं कोणीतरी तुमचं अकाउंट उघडते. आर यू देअर, तुम्हीच ते आहात का? आणि असाल तर असं म्हणून तुम्हाला एक ओटीपी तुमच्या मोबाईलवर येतो 2 स्टेप व्हेरिफिकेशनचा. तो तुम्ही तुमच्या सिस्टीम मध्ये टाकला तर ते सुरक्षित राहतं. पण तुम्ही ते टाकायची गरजच नाहीये. 2 स्टेप व्हेरिफिकेशन केल्यावर ओटीपी आलाय, आपण तर काहीच केलेलं नाहीये, समजून घ्यायचं की कोणीतरी छेडखानी करताय तुमच्या अकाउंटला.
आणि ते सुरक्षित राहतं, कारण ती दुसरी स्टेप OTP टाकल्याशिवाय, ती दुसरी स्टेप पूर्ण केल्याशिवाय हॅकरला तुमचं अकाउंट हॅक करता येत नाही. आपलं फॉर एक्झाम्पल आपलं 2 स्टेप व्हेरिफिकेशन अकाउंट आहे, दुसरं कोणतरी छेडखानी करतंय, तर ते तुमच्या मोबाईलला लगेच अलर्ट येतो मेसेज. हे सगळ्यात महत्वाचा त्याचा फायदा आहे. आता हे सर्वसामान्य लोकांना 2 स्टेप व्हेरिफिकेशन कसं करायचं ऍक्टिव्हेट ते माहिती नसतं. तर जवळचे जे कोणी टेक्नोसॅव्ही मंडळी आहेत, मोबाईल तज्ज्ञ मंडळी आहेत, त्यांच्याकडनं करून घ्या हे. आणि हे प्रत्येक ऍपला लागू करता येतं, अगदी व्हॉट्सअपला सुद्धा. व्हॉट्सअपला तर ते फीचर आता तुम्हाला मी दाखवलं असतं. व्हॉट्सअपच्या सेटिंगमध्ये जा, 3 डॉट असतात, सेटिंगमध्ये जा, तिथे प्रायव्हसीमध्ये आता नवीन एक केलेलं आहे, ॲडिशनल पासवर्ड असतं, ते सिलेक्ट करा. तिथे तुमच्या आवडीचा जो काही आहे 6 आकडी पासवर्ड टाका आणि मग ते सुरक्षित होईल. त्याच्याने होतं काय की तो रोज मी व्हॉट्सअप उघडताना पासवर्ड टाकायची गरज नाही आहे, पण 3-4 दिवसांनी फ्रिक्वेंटली व्हॉट्सअपकडनंच विंडो येते, तुम्ही त्यावेळेला तो पासवर्ड टाकावा लागतो, तरच व्हॉट्सअप ओपन होतं. आता हे दुसरं कोणी जर हॅक करणार असेल तर त्याला तो तुमचा पासवर्ड माहिती नसतो, त्यामुळे तुमचं व्हॉट्सअप सुरक्षित राहतं. गॅलरीला लॉक करा, फोटो गॅलरीला. सगळे बरेचसे फ्रॉड, इमोशनल फ्रॉड हे गॅलरीतले फोटो पळवून त्याच्यावर फोटो मॉर्फिंग करून त्याचे काही व्हिडिओ बनवून तुम्हाला ब्लॅकमेल केलं जातं. तर फोटो गॅलरी पहिले लॉक करा. ती कशी लॉक करायची, तर गुगल प्ले स्टोअरवर जाऊन गॅलरी लॉक नावाचे भरपूर ऑप्शन्स आहेत, त्यातलं ऑथेंटिक 5 स्टार वाला जे 1-2 पहिले ॲप दिसतात ते डाउनलोड करा आणि ते ऍक्टिव्ह करा आणि ते तुमच्या गॅलरीला लॉक म्हणून बसवा, म्हणजे मग तुमची गॅलरी सेफ राहील. फ्रॉड अजून एक नवीन आलेला आहे की आम्ही अमुक अमुक कंपनीमधनं, मार्केटिंग कंपनीमधनं बोलतोय, तुम्ही आमच्या कस्टमरच्या साठी त्यांच्या वेबसाईटला जाऊन, त्यांच्या सोशल मीडियावर जाऊन लाईक्स, कॉमेंट्स, त्यांच्या व्हिडिओला लाईक्स आणि कॉमेंट्स द्या, तुम्हाला त्याच्या अगेन्स्ट 50 पैसे, 1 रुपया वगैरे मिळत राहतील पर लाईक्स, असं म्हणून. आणि बसल्या जागी तुम्हाला करायचं काम असतं. तुम्हाला वाटतं की अरे चला मित्रांना लाईक कॉमेंट देण्यापेक्षा ह्यांना दिले तर आपल्याला दिवसाला 25-30 रुपये मिळतील. हळूहळू ते तुम्हाला रोजचे 200-250 रुपयापर्यंत नेतात. मग तुम्हाला असं वाटायला लागतं की अरे 500 रुपयापर्यंत आपण कमवतोय बसल्या जागी तासावर. ऍक्च्युअली तुम्ही जे काही रिव्ह्यू म्हणजे लाईक्स कॉमेंट देतात ते तुम्हाला आवडलेलं असो नसो, पैशाच्या नादामध्ये तुम्ही देता, ही सगळ्यात मोठी फसवणूक आहे. कारण ते काही तुमचं जेन्युअल रिमार्क कॉमेंट नाहीये ना, ती तुम्ही पैशासाठी केलेली आहे. समजा एखाद्या हॉटेलला रिव्ह्यूच्या तिथं तुम्हाला कॉमेंट करायची आहे, छान हॉटेल आहे असंच म्हणा, जिथं तुम्ही बाप जन्मात गेलेले नसता. ही जनतेची सुद्धा फसवणूक आहे असं नाही का वाटत तुम्हाला? त्यामुळं ही लोक असं तुम्हाला तुमच्याकडनं फसवणीची कामं करून घेतात आणि तुम्हाला 500 रुपये एकदा क्रॉस झाले की मग ते तुमच्याकडनं खरे दात दाखवायला सुरू करतात. ते काय म्हणतात, आता तुम्ही वरच्या गटात आलेला आहात, प्रीमियम गटात आलेला, तर तुम्ही आता 1000 रुपये डिपॉझिट भरलं तर दिवसाला तुम्हाला 1500 रुपयाचं सहज टास्क मिळू शकतं. ते वेगळं टास्क आहे असं म्हणून ते तुम्हाला त्याच्यात गुंतवत राहतात आणि मग तुम्ही अडकत जाता, मग ते डिपॉझिट वाढवत जातात आणि असं करून 1,00,000, 1,25,00,000 रुपयापर्यंत पैसे लोकांनी घालवलेले आहेत या फ्रॉडमध्ये, लाईक्स कॉमेंट्सच्या फ्रॉडमध्ये. तर मेहरबानी करा, असं कोणी जर म्हणलं लाईक्स कॉमेंट द्या आणि पैसे मिळवा, 4 हात लांब राहा, कष्ट करा, पैसे कमवा. ह्या फ्रॉडमधनं पैसे कधी आयुष्यात मिळवता येत नसतात. कुरिअर फ्रॉड एक नवीन एक आलेला आहे. मी माझ्या ऑलमोस्ट मी जे सांगतोय ते सगळे लेटेस्ट ऍप्स फ्रॉड सगळे माझ्या सोशल मीडियावर असतात. डॉक्टर धनंजय देशपांडे सर्च केलं की सापडेल. तर त्याला आम्ही नाव दिले 401 फ्रॉड. काय होतं, तुम्हाला एक फोन येतो, अमुक अमुक कुरिअर कंपनीतनं आम्ही बोलतोय आणि तुमचं एक पार्सल आलेलं आहे, पत्ता नीट सापडत नाही, पत्ता नीट सांगा. जर तुम्ही म्हणालात की नाही मी काय पार्सल बिर्सल काही मागवलेलं नाहीये, तर ते म्हणतात ओके हरकत नाही, मग एक काम करा, आम्ही ते पार्सल त्या ओरिजिनल ज्यांनी पाठवलंय त्यांना आम्ही परत पाठवतो, पण त्याच्यासाठी तुमचं NOC लागेल की तुमचं नाहीये असं म्हणून, नो क्लेम म्हणून. तर त्याच्यासाठी तुम्ही #401 टाईप करा आणि मग नंतर आम्ही तो नंबर देतो त्या पार्टीचा, त्या नंबर तुम्ही टाईप करा, म्हणजे मग त्या माणसाला मेसेज जाईल की ते तुम्ही स्वीकारलेलं नाही, म्हणजे आमची मोकळीक होईल. वरवर तुम्हाला किती छान व्यवस्थित वाटतं, सुसंगत, माझं पार्सलच नाहीये, ज्यांनी पाठवलंय त्याला आपण कळवतोय असं वाटतं, पण ऍक्च्युअली #401 हा तुमचा मोबाईल अख्खा फॉरवर्डिंगचा सेटिंगचा नंबर आहे.
कॉल तुमच्या मोबाईल आणि त्याच्यानंतर जो तुम्हाला नंबर टाईप करायला दिला जातो तो ऍक्च्युली त्या कुठल्या माणसाचा नसतो, तो फ्रॉड माणसांचा असतो. म्हणजे तुम्ही त्याच्यानंतर ज्या काही ऍक्टिव्हिटी कराल त्या सगळ्या तुम्ही 400 डायल केल्यामुळे ते सगळे कॉल फॉरवर्ड त्या माणसाला जातात, त्या मोबाईलच्या नंबरवर जातात. आता तुम्हाला वाटेल की मला काय फरक पडतोय? अरे फरक म्हणजे तुमच्याकडे येणारा बँकेचे ट्रान्झॅक्शन तुम्ही करायला घेता जीपे वगैरे, त्यावेळेला तो ओटीपी सुद्धा त्याच्याकडे जातो आणि मग तो तिकडनं तुम्ही टाकायचा, तो तिकडनं टाकून पैसे घेऊन मोकळा होतो आणि तुम्हाला ते कळत पण नाही, कारण तुम्ही फॉरवर्डिंगचं ऑर्डर तुमच्या हाताने तुम्ही दिलेली आहे. आणि अशा केसमध्ये पोलिसांकडे जरी तुम्ही गेलात तर तेही हतबल होतात तुम्हाला मदत करायला, कारण ते तुम्ही मोबाईलमध्ये दाखवता की पोलीस चेक करतात जेव्हा, तर तुम्हाला दाखवतात की तुम्ही स्वतः टाईप केलेले 400 आणि पुढे नंबर तुम्ही स्वतः टाईप केलेला आहे. म्हणजेच काय की तुम्हीच परवानगी दिलेली ह्या फोनवरनं फॉरवर्डिंगची. ऍक्च्युली फॉरवर्डिंग हा प्रकार एकेकाळी मदतीसाठी म्हणून, सोयीचा म्हणून वापरात आलेली सुविधा आहे की जंगलात भटकंतीला, ट्रेकिंगला कुठे गेलाय, डोंगर किल्ल्यांवर गेलाय आणि तिथं तुम्हाला कॉल लागत नसेल पण दुसऱ्या नंबरला कॉल लागत असू शकतो किंवा घरच्या लोकांना कॉल लागू शकतो घरच्या, म्हणून कॉल फॉरवर्डिंग टू माय फॅमिली असं म्हणून तो त्या काळात वापरलं सुरुवात झाली होती. माझा कॉल नाही लागला तर निदान दुसऱ्या माझ्या घरच्यांपैकी कोणाला तरी कॉल फॉरवर्ड जाईल आणि तो योग्य ते ट्रान्झॅक्शन करेल, उत्तर देईल. त्याचा मिसयूज असा केला जातोय. तर नेहमी लक्षात ठेवा, असं कोणीही जर म्हटलं की तुमचं काही पार्सल आलंय आणि तुम्ही खरंच मागवलेलं नसेल तर त्या फोनला अटेंड सुद्धा करू नका, विदिन कट करा आणि फोन तो नंबर ब्लॉक करा. 401 तर अजिबात डायल करू नका. ओके. त्यानंतर डुप्लिकेट मार्टचे अनेक ऍप आले. म्हणजे तुम्ही अमेझॉन असे वेगवेगळे जे काही आहेत, फ्लिपकार्ट, त्याचेच लोगो वापरून सेम टू सेम तुम्हाला भास होतो असे डुप्लिकेट साईट्स आलेले आहेत. त्याच्यावर शोधणं चालू आहे. एका महिन्याभरात 700 असे ऍप पकडून त्याला बॅन आणण्यात आलेलं आहे सोशल साईट्सवरनं, मेटाकडनं. इतके सापडत आहेत, डुप्लिकेट आहेत हे सगळे. तर नेमकं तुम्ही खरे कोणते तर डुप्लिकेट कोणते हे जरा नीट जेन्युइनली चेक करा आणि मगच त्याच्यावर ऑर्डर द्या. अदरवाईज तुम्ही ऑर्डर द्याल आणि कॅश ऑन डिलिव्हरी तुम्ही सिलेक्ट केली असली तरी ती वस्तू ती येते, त्याच्यामध्ये काहीही नसतं, रिकामा बॉक्स असतो, पैसे मात्र घेऊन ते पसार होतात. किंवा तिथं काही ठिकाणी 70% डिस्काउंट, इतक्या मोठ्या ऑफर असतात अशा डुप्लिकेट ऍपवर. आता मला एक साधं लॉजिक सांगा, 100 रुपयाचं वस्तू आहे ते तुम्हाला 30 रुपयात का विकतील? कळण्याची गरज आहे की नाही आपल्याला? मोहात पडतो आपण आणि त्या मोहाचा, मानसिकतेचा फायदा हॅकर लोक घेतात. कशाला मोहात पडतायत? 10-20% डिस्काउंट आपण समजू शकतो. 80% ऑफर आहेत, 80% डिस्काउंटच्या ऑफर आहेत. बाईक घ्या 80% डिस्काउंट. का? तो एक शासकीय ऑर्डर रद्द झाल्यामुळे हे वाहनं सध्या आमच्या कारखान्यात पडून आहेत, अशा टाईपच्या जाहिरातीला भुलतात लोक आणि ऍडव्हान्स भरून गाड्या बुक करतात आणि नंतर काहीही मिळत नाही आणि ते लोक नंतर ते सिम कार्ड ज्याच्यावर हे सगळं केलेलं असतं ते फेकून देऊन आपल्या आपल्या कामाला लागतात. म्हणून त्याची काळजी घ्या. त्याच्यानंतर आणखी फ्रॉड आलेला आहे केवायसी. तुम्ही कुठल्या ना कुठल्या तरी बँकेशी कनेक्ट असता आणि ते आजकाल तुमच्या आधार कार्डवरनं शोधणं अवघड नाही, कारण आधार कार्ड जोडलेलं असतं बँक अकाउंटला. आता तुम्हाला वाटेल की फ्रॉड लोकांच्या हातात तुमचं आधार कार्ड गेलं कसं, तर त्याची माझी डिटेल पोस्ट आहे माझ्या वॉलवर, कधी बघा. तुम्ही काही कामानिमित्त आधारच्या झेरॉक्स काढता, झेरॉक्सच्या दुकानात जाऊन कुठल्या तरी कामासाठी, शासकीय अर्ज करण्यासाठी, त्यावेळेला तो झेरॉक्स, अनेक झेरॉक्सवाले पकडले गेलेले आहेत याच्यामध्ये की ते तुमच्या आधार कार्डच्या 2 कॉपीज काढतात. एक तुम्हाला देतात आणि एक तिथल्या तिथं खराब झाली असं दाखवून टाकून देतात खाली कचऱ्यात, असं दाखवलं जातं. ऍक्च्युली संध्याकाळी फ्रॉड लोक तशा दुकानदाराशी टायअप झालेलं असतं आणि ते तुमची आधार कार्डची झेरॉक्स तिकडे घेऊन जातात आणि तुमच्या नंबरवरनं हे सगळे घोटाळे करतात आणि मग केवायसीचा फ्रॉड त्याला कनेक्ट होतो आपोआप. मग त्या बँकेत तुमचं त्याच्यावरनं कळलं तुमची बँक कोणती, की त्या बँकेतनं बोलतोय आणि तुमच्या खात्याचं केवायसी झालेलं नाही. केवायसी म्हणजे नो युअर कस्टमर. तर त्याची डिटेल माहिती तुम्ही अपडेट केलेली नाही गेल्या वर्षभरामध्ये आणि बऱ्याच ठिकाणी हे असं घडतं, आपण करतच नाही अपडेट, राहून जातं. हे आपला आळस हॅकर लोकांना कळलाय आणि म्हणून ते मग तुम्हाला जाळ्यात ओढतं आणि मग केवायसी तुम्ही देत बसता डिटेल. मग बँकेची
सगळे डिटेल्स देत बसता आणि मग ते काही वेळाने म्हणतात की ओके ठीक आहे, आता एक तुम्हाला ओटीपी येईल तेवढा आम्हाला द्या, म्हणजे मग तुमचं केवायसी पूर्ण झालं. ओटीपी येतो, तुम्ही तो ओटीपी नंबर देऊन टाकता त्यांना आणि दुसऱ्या सेकंदाला नंतर कळते की तुमचं खातं साफ करण्यात आलेलं आहे. ऍक्च्युअली तो केवायसीचा ओटीपी नसतो, पण केवायसीला मुळात ओटीपी नसतो. तो ओटीपी असतो, त्यांनी तोपर्यंत तुम्हाला बोलण्यात गुंतून तुमच्या खात्याला लॉग इन झालेला असतो तो विड्रॉलच्या, आणि तो विड्रॉलच्या बटनावर तो क्लिक केल्यामुळं बँक त्याला ओटीपी पाठवते. तो ओटीपी तुमच्या मोबाईलवर येत असतो अधिकृतपणे आणि तो फ्रॉडवाला तुम्हाला मागतोय आणि तुम्ही त्याला बोलण्याच्या नादात ओघात देऊन जाताय. आता तुम्ही म्हणाल असं कसं, आम्ही एवढे येडे आहेत का? फॅक्ट सांगतोय, गेल्या आठवड्यातली घटना आहे. बँकेत काम करणारी मॅनेजर मैत्रीण आहे, बँकेत काम करणारी, तिचे 40,000 रुपये गेलेत याच केवायसी मध्ये. आता ह्याच्यासारखं हास्यास्पद काय असू शकतं? पण आहे. ते लोक हिप्नोटाईज पद्धतीमध्ये मास्टर्स असतात. तुम्हाला बोलताना अत्यंत शिताफीने गुंडाळतात आणि नंतर माझ्याकडे जेव्हा केसेस येतात त्यावेळेला प्रत्येकाची ती एक पहिलं वाक्य ठरलेलं असतो, काय कसं झालं काही कळलंच नाही, बोलण्याच्या नादात मी सगळं ओके ओके देत गेलो. अरे कसलं बोलण्याचा नाद आलाय? जरा थांबा ना. मेसेज जरी आला कुठला असा, थांबा, 10 वेळेला वाचा. इमिजिएट रिॲक्ट होऊ नका त्याच्यावर. 10 वेळेला वाचलं की तुम्हाला कळेल त्याच्यात काहीतरी गडबड आहे. फ्रॉड मेसेज ओळखण्याची सगळ्यात सोपी पद्धत सांगतो, 10 वेळेला तो मेसेज वाचायचा. 10 वेळा, अगदी खरोखर 10 वेळा. तुम्हाला गॅरंटेड त्याच्यामध्ये एक तरी स्पेलिंग मिस्टेक सापडते. कारण त्या लोकांचं काही वेळेला स्पेलिंग मध्ये तेवढं भान नसतं, त्यामुळे स्पेलिंग मिस्टेक सापडते. किंवा त्याने जर एखादी वेबसाईट दिली असेल तर त्याच्यामधला HTTP असतं ना, त्याच्या पुढे S असतं, तर ते अधिकृत असतात. आपण थोडं बारीक बघतच नाही. S नसलेल्या लिंकला क्लिक केलं की तुमचा मोबाईल हॅक होतो किंवा तुमच्या मोबाईलमध्ये व्हायरस सोडला जातो आणि मग त्यातनं पुढे तुमचा मोबाईलचा डेटा चोरला जातो. त्यामुळे ते मेसेज 10 वेळेला बघा. कुठंतरी काहीतरी लोचा असतो त्यांच्या ह्याच्यामध्ये, तेवढं समजून घ्या. हनी ट्रॅप आता सगळ्यांनाच माहिती झालं. हनी ट्रॅप म्हणजे सभ्य भाषेत सांगायचं तर तुम्हाला बोलण्यात गुंतवून, भावनिक गुंतवून तुमच्याकडनं असं काही करून घेतलं जातं की जे समाजात घरच्यांना दाखवलं तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहत नाही. अश्लील संवाद तुमच्याकडनं बोलून घेतले जातात किंवा अश्लील कृत्य करून घेतली जातात आणि तुम्हाला वाटतं की असं कसं घडतं, तर हे घडतंय. विशेषतः 50 क्रॉसवाले लोक ह्याच्यात जास्ती अडकतात किंवा कॉलेजची मुलं अडकतात ह्याच्यामध्ये. कॉलेजच्या मुलांचं एक वेळ मी समजू शकतो, ते भावना आहे, तरुणाई अडकते, त्यांना अवेअर करणं काम आहेच आहे. पण सिनियर सिटीजन का अडकतायत ह्याच्यात, तर त्यांना एकलकोंडेपणा घराघरात वाढलेला आहे. कारण त्याच काळामध्ये निसर्ग, नवरा बायकोमध्ये वयाचं अंतर जे असतं, बायको 4-5 वर्षांनी तरी लहान असते, तर तिच्या जबाबदाऱ्या मुक्त झालेली असते, तिची स्त्रीत्व सुद्धा मुक्ती झालेली असते. पुरुष मात्र थोडे दिवस अजून पुरुषच असतो आणि त्यावेळेला जर घरामध्ये त्याला जर संवाद शारीरिक मानसिक नाही मिळाला तर तो एकलकोंडा होत जातो. आणि हे होत आहेत लोक, हे ओळखून सायबर हॅकर लोक, फ्रॉडस्टर लोक हनी ट्रॅपमध्ये ह्या लोकांना अडकवतात. मग तुमची हळू आधी मेसेंजरवर एखाद्या मुलीची रिक्वेस्ट येते, मग तुम्ही घेता, मग त्याच्यानंतर थोडं थोडं बोलणं चालू होतं. मग बोलता बोलता तुमचे वीक पॉईंट काय ते काढून घेतले जातात आणि मग तुम्हाला एक खांदा दिला जातो रडण्यासाठी, सिंपथीचा. मग तुम्ही मनसोक्त रडत बसता त्या खांद्यावर आणि मग नंतर तुम्हाला वाटतं की चला माझं कोणीतरी ऐकून घेणार आहे. आणि मग याच्यामधनं हळूहळू तुमच्या भावनेला जाग करण्याचं काम समोरची ती महिला करते आणि करत 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 एक्स्ट्रीम लेवलला नेऊन तुम्हाला न्यूड करून मोकळी करते आणि मग व्हिडिओ चॅटिंगवर आणते ती तुम्हाला. दिस इज कॉल्ड हनी ट्रॅप. आणि मग विदिन फोन कट करून तोच व्हिडिओ नंतर तुम्हाला पाठवला जातो आणि सांगितलं जातं की हा व्हिडिओ जर बाहेर सोशलवर व्हायरल करायचा होऊ नये वाटत असेल तर आम्हाला 10,000 रुपये, 50,000 रुपये काय जे असेल ते ताबडतोब या नंबरला पाठवा. तुमच्या पायाखालची जमीन सरकते. असं झालंच कसं? भावनेच्या भरात असलं तरी झालंच कसं? पण ते झालेलं असतं. कृपया ह्या गोष्टींपासून सावध राहा. सहानुभूती मिळवायची असेल तर घरात मिळवा, घरातच मिळवा, बाहेर शोधू नका. किंवा चांगले हक्काचे मित्र असतील तर त्यांच्यामध्ये मन मोकळी करा.
पण बाहेरच्या आभासी जगातल्या लोकांच्याकडनं सहानुभूती घेत बसू नका. दुसरं, हनी ट्रॅपमध्ये होतं काय, हनी ट्रॅपमध्ये न अडकण्याचा सोपा मार्ग. चला, एवढं करून मी सांगून तळमळीनं सुद्धा काही जण तुम्ही अडकलाय, तिथपर्यंत आलाय, आता व्हिडिओ कॉलच्या स्टेजपर्यंत आलाय असं जर तुम्हाला वाटतंय आणि हा व्हिडिओ बघताय तुम्ही, तर तिथं तरी सावध व्हा. आतापर्यंत झालं ते झालं. आता ज्या वेळेला तुम्हाला कधी नेक्स्ट टाइम व्हिडिओ कॉल येईल त्यावेळेला एक काम करायचं, नेहमीसाठी सगळ्यांना डेमो दाखवतो. व्हिडिओ कॉल आला की फोन असा धरायचा, छताकडे, असा नाही धरायचा, माझ्याकडे, छताकडे धरा आणि बोलायला लागा. म्हणजे कॅमेरा, म्हणजे कॉल रिसीव्ह करा. आता काय होईल, समोरची ती मुलगी काहीही जरी विचित्र करत असेल तर ते तुम्ही पाहू शकताय, पण तिला तुम्ही दिसत नाहीयेत, कारण तिला फक्त छत दिसतंय माझं. त्याच्यामुळे तुम्ही त्या फ्रेममध्ये न आल्यामुळे तुम्ही ब्लॅकमेल होण्यापासून वाचता. सगळ्यात सोपा उपाय. आता ह्याच्यामध्ये ऍक्च्युअली चांगले लोक, चांगल्या मित्रांचे जर व्हिडिओ कॉल आले तर त्यांना सुद्धा ते तुमचेच आहेत माणसं, ते काही नाराज होणार नाही. ते काय म्हणतील, अरे फोन कुठे आहे, छताला छत दाखवतोय का मला? तर त्याला म्हणायचं, अरे काय नाही, टेबलावर होता तसाच ऑन केला, आता घेतो. खात्री करा तुम्ही साईडनी कोण बोलतोय, मग व्हिडिओ कॉल घ्या. हे सगळ्यात सोपं मार्ग आहे. आणखी एक, 20 ते 25,000चा फोन घेतो आपण कमीत कमी, पण मी गॅरंटेड सांगतो, आज एवढे जे व्ह्युअर बघणार आहेत हा व्हिडिओ, तुम्ही स्वतः चेक करा, मी चॅलेंजवर सांगतो, 90% लोकांच्या मोबाईलमध्ये अँटीव्हायरस नाहीये. ऍपलचं गोष्ट वेगळी, ऍपलचं इनबिल्टच त्यांची स्ट्रॉंग सिस्टीम आहे, पण बाकीचे जे फोन आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही स्वतः, त्याची किंमत किती आहे मी नाव नाही सांगत, त्या कुठल्या अँटीव्हायरस टाका ते तुम्ही ठरवा, कारण मी काही कुणाचं मार्केटिंग करायला इथं आलेलं नाहीये. पण फक्त 200 रुपये वर्षाला एवढा बेसिक खर्च आहे. अँटीव्हायरस टाकल्याने तुमची 70% वर व्हायरस मुक्त जीवन जगता येतं. कारण अनेक अशा साईट्सवर व्हायरस असतात जे तुमच्या मोबाईलमध्ये येऊन तुमचा डाटा चोरी करतात आणि मग त्याच्यातनं तुम्ही अडकत जातात. ह्या तुमच्या जीवाच्या, कॅरेक्टरच्या, पैशाच्या पेक्षा 200 रुपये जड नाहीये. जवळ कुठल्याही मोबाईल गॅलरीमध्ये जा, तिथं अँटीव्हायरस विचारा आणि टाका. मार्केट सर्व्हे नावाचा एक फ्रॉड आलेला आहे, की आम्ही एक कंपनीसाठी मार्केट सर्व्हे करतोय, तर तुम्हाला एक आम्ही फॉर्म पाठवू, तुम्ही व्हॉट्सअप नंबर पाठवा, फॉर्म पाठवू, तो तुम्ही आम्हाला फिलअप करून दिला, एक फॉर्म भरून दिला तर 100 रुपये तुम्हाला मिळतील. बसल्या जागी घरी काम करायचं, तुम्ही 5 केले तर 500 रुपये मिळतील. आणि एक 4-5 पानाचा फॉर्म पाठवला जातो जेन्युइनली, आणि तुम्ही ते भरता आणि मग पाठवता. पाठवल्यावर तुम्हाला पैसे येतात. नंतर परत ते मोठा टास्क देतात, तुम्ही येता आणि मग नंतर परत ते मोठ्या टास्कमध्ये तुम्हाला गुंतवतात आणि त्यावेळेला तुमच्याकडे डिपॉझिट पाहिजे म्हणतात, कारण तुम्हाला आता मी 1,00,000 रुपये देणार आहोत कमवून, तर तुम्ही आता आमच्याकडे 50,000 रुपये डिपॉझिट ठेवलं पाहिजे, कारण तुम्हाला 1,00,000 रुपये 2 दिवसांनी मिळणार आहे. तुम्ही त्या 1,00,000च्या आशेने 50,000 भरून मोकळे होता, कारण तोपर्यंत त्यांनी तुमचा विश्वास मिळवलेला असतो. आणि मग ते तुमचे 50,000 एकदा आले ते सगळं वाइंड अप करतात आणि गुंडाळून निघून जातात. तुमचे 50 बुडून जातात, कमवलेल्या सकट सगळंच जातं. म्हणून असल्या कुठल्याही मार्केट सर्व्हेवरती जाऊ नका. फिजिकली तुमच्या ऑफिसवर येऊन जर कोणी काही असं काही करत असेल तर त्याला एंटरटेन करा, अदरवाईज कोणालाही करू नका. अकाउंट हॅक, अकाउंट हॅक मध्ये बऱ्याच वेळेला आजकाल तक्रारी येतात. अकाउंट हॅक मध्ये माझं अकाउंट हॅक झालंय असं म्हटलं जातं आणि त्याच्यावरनं इतरांना त्याच्यावरनं भलतेच मेसेज किंवा मदतीचं, मी अडचणीत आहे वगैरे असे मेसेज पाठवले जातात अकाउंट हॅकिंग करून. आणि तुम्हाला असं वाटतं की तुमच्या मित्राचंच हे अकाउंट आहे, तुम्ही फसता, तुम्ही काय फारसा विचार करत नाही. आता धनंजय देशपांडेंच्या मेसेंजर मधनं तुम्हाला मेसेज आला असेल की मी आता जरा इतर ठिकाणी आहे आणि मला जरा 2,000 रुपये पाठव. तुम्ही पाठवता ना, 1,000-2,000 मामलं तर आपल्याला छोटी वाटते, पण ते लोक अशा 200 लोकांना मेसेज करतात आणि 200 गुणिले 2,000 रुपये करा हिशोब, 4 लाख रुपये 5 मिनिटात ते कमवून मोकळे होतात. तर म्हणून अकाउंट हॅक न होण्यासाठी काय करायचं? सोप्पा उपाय. आपण रोज कपडे बदलतो का 6-6 महिने एकच ड्रेस घालतो? मला सांगा. नाही ना? तसं नियमितपणे तुमच्या सगळ्या सोशल मीडिया अकाउंटचे पासवर्ड बदलत राहायचे, सातत्याने बदलायचे, म्हणजे तुमचं सगळ्यात मोठा अकाउंट हॅकिंगचा प्रकारच बंद होतो. एक तर सुरुवातीला सांगितलंय 2 स्टेप व्हेरिफिकेशन करून ठेवा, आणि दुसरं नियमितपणे, मी तर म्हणतो दर आठवड्याला किंवा 15 दिवसाला तरी पासवर्ड बदला.
असे एक एक मला भेटलेले नग आहेत की त्यांनी जेव्हा कधी 10 वर्षापूर्वी सुरू केलं होतं तेव्हाचा पासवर्डच आता लक्षात नाहीये त्यांच्या. आहे तसंच चालू आहे राम भरोसे. हे फार रिस्क आहे. पण त्याच्यामध्ये तुम्ही पासवर्ड इतके सोपे ठेवायचे आणि तेच आलटून पालटून वापरायचे. मी आता सांगितलं तर ती आयडिया फ्रॉड लोकांनाही कळेल म्हणून सांगत नाही. पण सोपे ठेवा, पण आलटून पालटून वापरा. म्हणजे लक्षात ठेवायची भानगड नाही. तेवढं फक्त करा. पासवर्ड बदलत राहा. एवढंच मला सांगायचंय. या चॅनलने मला संधी दिली फार महत्त्वाच्या विषयावर बोलण्याची. त्याबद्दल मी चॅनलचा आभारी आहेच आहे. सावध राहा, सुरक्षित राहा आणि कधीही काही वाटलं तर या चॅनलवरती तुम्ही कॉमेंट करून तुमचे प्रश्न विचारू शकता. ते माझ्यापर्यंत पाठवतील किंवा माझ्या सोशल मीडियावरती पण माझ्या पोस्ट असतात. त्याच्यामध्ये सायबर अवेअरनेस नावाचं फोल्डर आहे. तिथे ह्या सगळ्या अनेक गोष्टी आम्ही तिथे फीड करत असतो. पाहत राहा. धन्यवाद.